राज्यातील 23,000 ग्रामविद्युत व्यवस्थापकांच्या न्याय हक्कासाठी संघटनेचे उपोषण. ऑक्टोबर 2016 मध्ये ऊर्जा मंत्रालय आणि ग्रामविकास मंत्रालय यांनी संयुक्तपणे तत्कालीन ऊर्जा मंत्री माननीय नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या आदेशानुसार आणि तत्कालीन ऊर्जा मंत्रालय मुख्य सचिव श्री गुप्ता यांच्या स्वाक्षरीत 3,000 लोकसंख्या असलेल्या गावात एक ग्रामविद्युत व्यवस्थापक नियुक्त करण्याचा शासन आदेश काढण्यात आला. त्यामुळे राज्यातील 23,000 लोकांना रोजगाराची संधी आणि संबंधित सर्व गावांना वीज प्रश्नावर तात्काळ सेवा मिळणार होती. या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील काही मोजक्या जिल्ह्यांमध्ये पारित केलेल्या नियमानुसार संबंधित ग्रामपंचायतीने नियुक्ती दिली. महावितरण कंपनीकडून प्रशिक्षण दिले गेले आणि त्यांना संबंधित जागेवर कार्यादेशही देण्यात आले. परंतु उर्वरित महाराष्ट्रात ग्रामपंचायतीने ठराव देऊन नियुक्ती दिली. त्यानंतर महावितरण कंपनीकडून कागदपत्र तपासणीसाठी जमा करून घेतले गेले, पण आजपर्यंत त्याच्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. या संदर्भात संघटनेचे प्रदेश अध्यक्ष श्री रविकुमार साखरे म्हणाले की मागील 3 वर्षापासून ग्रामविद्युत व्यवस्थापक संघटनेने शासन दरबारी वेळोवेळी निवेदने देऊन शासनाला सतर्क करण्याचा व या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न केला, पण शासनाकडूनही या सर्व निवेदनांना केराची टोपली दाखवत कोणतीच कार्यवाही केली नाही किंवा संघटनेला कोणतेच उत्तर दिले नाही. म्हणून आम्ही आमच्या संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांची मीटिंग घेऊन चर्चा केली व सर्वानुमते लोकशाही मार्गाने बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला आहे, असे ते यावेळी म्हणाले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष कांबळे, प्रदेश सचिव डॉक्टर राऊत साहेब, कोषाध्यक्ष श्री वाघमारे साहेब इत्यादी सर्व प्रदेश बॉडीचा समावेश होता. हा निर्णय घेण्याआधी राज्यातील अनेक जिल्ह्यातील जिल्हा व तालुका बॉडीतील व्हॉट्सअप ग्रुपवर देखील चर्चा केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपस्थित असलेले संघटनेचे प्रदेश संघटक राजकुमार पांचाळ म्हणाले की आमच्या 23,000 ग्रामविद्युत व्यवस्थापकांच्या प्रश्नाबद्दल ऊर्जा विभाग, ग्रामविकास विभाग व शासनाकडून वेळोवेळी लेखी निवेदनाद्वारे विनंती करूनही दाखवण्यात येत असलेल्या अनास्थेमुळे व उदासीनतेमुळे ग्रामविद्युत व्यवस्थापक संघटनेमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. त्या कारणे संबंधित विभाग व मंत्र्यांकडून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत संघटनेच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा होईपर्यंत आझाद मैदान मुंबई येथे दिनांक 18 जानेवारी 2024 पासून नाईलाजास्तव लोकशाही मार्गाने बेमुदत उपोषणासाठी बसण्याचा इशारा संबंधित सर्व मंत्री आणि त्यांच्या सचिवालयाला संघटनेकडून दिला असल्याचे सांगितले. मराठा आरक्षण आंदोलन दिनांक 20 जानेवारी पासून होत असल्याने इतर संघटनांना आझाद मैदानावर उपोषणाला 15 जानेवारी पासूनच कोणत्याही मोर्चा व उपोषणाला परवानगी नाकारण्यात येत आहे. पण तरीही आमच्या प्रश्नाबद्दल पोलीस निरीक्षक माने यांनी आत्मीयता दाखवत आम्हाला सहकार्य करत उपोषणासाठी परवानगी मिळवून दिली. त्याबद्दल संघटनेकडून त्यांचे आभारही यावेळी व्यक्त करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या सूचनांचे व नियमांचे पालन करून संबंधित मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा होईपर्यंत शांतिमय मार्गाने उपोषण करण्यात येईल, असे संघटनेकडून यावेळी सांगण्यात आले. आम्हाला विशेष बाब म्हणून आगामी भरतीमध्ये आरक्षण मिळावं ही आमची तिसरी बाब आहे. या तिन्ही मागण्या सरकारना मान्य कराव्याच लागतील. महाराष्ट्र ग्रामविद्युत व्यवस्थापक संघटनेचा जय असो. महाराष्ट्र ग्रामविद्युत व्यवस्थापक संघटनेचा जय असो. हम सब एक है. हम सब एक है. शासन आपल्या दारी, आम्ही शासनाच्या घरी. शासन आपल्या दारी, आम्ही शासनाच्या घरी. महाराष्ट्र ग्रामविद्युत व्यवस्थापक संघटनेचा जय असो.